जय महाराष्ट्र. मी ज्योती फणसे. पुढच्या काही मिनिटात आपण घेतोय 50 अपडेटेड बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. पुण्याच्या गुलटेकडी मार्केटमध्ये 1 टन कांदा विकून एका शेतकऱ्याच्या हातात चक्क ₹1 आलाय. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील वडगाव रासाईच्या देविदास परभणे यांनी 952 किलो कांदा विकण्यासाठी बाजारात आणला होता आणि या कांद्याला प्रति किलो ₹1.60 इतका भाव मिळाला. हा कांदा विकून त्यांच्या हातात ₹1523 आले. हा कांदा बाजारात आणण्यासाठी वाहतूक खर्च हा ₹1320 इतका आला होता. यातली अडत, हमाली, तोलाई वजा करता या शेतकऱ्याच्या हातात अवघा ₹1 आलाय. कांद्याला कवडी मोल बाजारभाव मिळत असल्याने अहमदनगरमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दिल्ली गेट इथल्या वेशीला कांद्याचा फास लावून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. गळ्यात कांद्याच्या माळा घालून कांदा उत्पादकांनी जोरदार निदर्शनं केली. कांद्याचे भाव घटल्यानं कर्ज फेडायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालाय. हिंदूंच्या रक्षणासाठी बजरंग दल आपल्या कार्यकर्त्यांना उत्तर प्रदेशात शस्त्र प्रशिक्षण देत आहे. यात बंदूक, तलवार आणि लाठी प्रशिक्षणाचा समावेश आहे. अयोध्येत बजरंग दलाचं पहिलं प्रशिक्षण शिबिर पार पडलं. यानंतर 5 जुलै सुलतानपूर, गोरखपूर, पिलभीत, नोएडा आणि फतेहपूरमध्ये बजरंग दलाचं प्रशिक्षण शिबिर होणार आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसेंवर भोसरी एमआयडीसीमध्ये बेकायदा प्लॉट खरेदी केल्याचा आरोप होतोय. बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी हा आरोप केलेला आहे. खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई यांच्या नावे प्लॉट खरेदी केल्याचा आरोप गावंडेंनी केलाय. एमआयडीसीच्या ताब्यातील प्लॉट परस्पर खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय. मराठवाड्यातील सर्व धरणं कोरडी ठाक पडलेली आहेत. त्यामुळे नागरिकांना आता पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी येतात. पाणीसाठा अवघा 1% शिल्लक आहे. इथल्या नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. यामुळे पाणी टंचाईनं त्रस्त झालेले नागरिक पावसाची वाट बघतायत. नीटची भीती आता आरोग्य विभागाला वाटायला लागलेली आहे. नीट सक्तीचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. नीट सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित आहे. त्यामुळे ग्रामीण भागापेक्षा शहरातील विद्यार्थी या परीक्षेस पात्र ठरतील. तसंच शहरी भागातील विद्यार्थी ग्रामीण आरोग्य सेवेत रुजू होण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे नीटचा फटका आरोग्य विभागाला बसल्याचं वक्तव्य आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केलं आहे. सेल्फी प्रकरण गाजल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येण्याची भीती वाटत असल्याचं म्हटलंय. प्रसारमाध्यमं कशाची बातमी करतील याचा काही अंदाज नसल्याचं त्यांनी सांगितलंय. लातूरमध्ये निर्मल ग्राम पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. इंजिनिअरिंग शाखेच्या पेपरफुटी प्रकरणी टॉपर्सची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. ज्यांना पेपर कठीण गेलेत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर लिहायला दिले जात होते. अनेकांनी हे पेपर घरी बसून सोडवले असं देखील तपासात समोर आलंय. आणि या विद्यार्थ्यांमध्ये टॉपर्सचा देखील समावेश असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याला वादळानं तडाखा दिलेला आहे. वादळाबरोबरच या भागात अवकाळी पावसानं देखील दमदार हजेरी लावली आणि या वादळामुळे गोंदियातील बिरसी विमानतळाचं जवळपास 1.5 कोटींचं नुकसान झाल्याची भीती वर्तवण्यात येते. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालकेसा, देवरी या भागात मोठं नुकसान झालंय. कांद्याला कवडी मोल बाजारभाव मिळत असल्याने अहमदनगरमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी कांदा उत्पादकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून जोरदार निदर्शनं केली. कांद्याचे भाव घटल्यानं कर्ज फेडायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला आहे. नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. शहरात गुन्हेगारी वाढली असून पालकमंत्री गिरीश महाजन यांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. आणि या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी योग्य उपाययोजना करण्याच्या पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील 40 गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. प्रशासनानं गावकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी 41 टँकर्सनं पाणी पुरवठा सुरू केला आहे. तसेच 370 बोर आणि विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे. शहीद पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. आज सकाळी त्यांचं पार्थिव श्रीनगरहून रवाना झालं. ते उद्या सकाळी गावडे यांच्या मूळ गावीच म्हणजेच सिंधुदुर्गातील आंबोली येथे पोहोचेल. कुपवाडातल्या ड्रगमुला भागात जैश मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी शनिवारी 9 तास चकमक सुरू होती आणि यावेळी गावडे जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आलं.
नवी मुंबई कोपरखैरणेमध्ये कबूतर पकडण्याच्या नादात इमारतीवरून पडून एका मुलाचा मृत्यू झालाय। कोपरखैरणेमध्ये सेक्टर 19 मधील कृष्णाई निवास इमारतीच्या गच्चीवर काही मुलं खेळत होती। त्यांच्यामधील परितोष उबाळे याला कबूतर पकडण्याची आवड होती। गच्चीवर कबूतर पकडण्याच्या नादात परितोष इमारतीवरून खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय। परितोषच्या चौथ्या मजल्यावरून पडून जागी मृत्यू झालाय। अभिनेत्री जिया खान आत्महत्येप्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 7 जून रोजी होणार आहे। जियाच्या आत्महत्या प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी जियाची आई राबिया खान हिनं केली होती। तर यासाठी उच्च न्यायालयात आज अर्जही दाखल करण्यात आला, मात्र उच्च न्यायालयानं या सुनावणीला स्थगिती दिली आहे। मुंबईच्या कुर्ला परिसरात ठक्कर बाप्पा सिग्नलजवळ बसला आग लागल्याची घटना घडली आहे। अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। बस बोरिवलीहून वडाळा आरटीओ कार्यालयाकडे जात होती, त्यावेळी बसने पेट घेतला। आग लागताच चालक आणि क्लिनरनं बसमधून उड्या मारल्या। अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले, मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे। गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर हल्ला करणारे शिव शर्मा पोलिसांना शरण गेलेत। तब्बल 45 दिवसांनंतर शिव शर्मा हे शरण आलेले आहेत। गोंदिया पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी स्वतःला अटक करून घेतलंय। गोंदियात गोपाल अग्रवाल यांची पत्रकार परिषद सुरू असताना नगरपालिकेचे भाजप स्वीकृत सदस्य शिव शर्मा यांनी अग्रवाल यांच्यावर हल्ला चढवला। आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या 15 बुकींना भंडाऱ्यांमध्ये अटक केलेला आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेले बुकी हे नागपूरचे असल्याची माहिती समोर येते आहे। विदर्भातील बुकी रिंकू अग्रवाल याचाही यात समावेश आहे। बुकी वारंवार ठिकाणं बदलत असल्यानं त्यांना पकडण्यात अडचणीत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पावसाळ्यापूर्वीच मुंबईत साथीच्या आजारांची सुरुवात झालेली आहे। महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार गॅस्ट्रो, मलेरिया आणि लेप्टोचे रुग्ण जानेवारी महिन्यापासून आढळतात। त्यामुळे येत्या पावसाळ्यात मुंबईकरांनी अधिक काळजी घ्यावी असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे। मे महिन्यात तापमानाचा पारा हा 34 ते 35 अंशाच्या खाली उतरलेला नाही, त्यामुळे मुंबईकरांची लाहीलाही होतीये। दुपारच्या उन्हात फिरताना मुंबईकर घामाघूम होत आहेत, त्यामुळे डिहायड्रेशन, डोकेदुखी, चक्कर येणं असे त्रास मुंबईकरांना होत आहेत। सायंकाळी आणि रात्री देखील हवा गरम असते, त्यामुळे यंदाचा उकाडा हा मुंबईकरांना त्रासदायक ठरतोय। राज्यात गेल्या 5 वर्षात सीबीएसई शाळांची संख्या जवळपास दुपटीनं वाढली आहे। सीबीएसईच्याच अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये सन 2012 मध्ये एकूण 418 शाळा या सीबीएसई बोर्डाशी संलग्न होत्या। युडायसच्या यंदाच्या आकडेवारीनुसार राज्यातील सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळांची संख्या ही 824 वर पोहोचली आहे। मुंबईसह राज्यातील अनेक आर्ट्स कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी यंदाही विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। प्रशासकीय सेवेतील संधीमुळे मागील काही वर्षांपासून या शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे परिणामी या शाखेतील प्रवेशासाठी देखील चुरस वाढली आहे। राज्याच्या वेगवेगळ्या भागात डाळींचे निरनिराळे दर निश्चित केले जाणार आहेत। डाळीचे उत्पादन कमी झालंय, त्यामुळे डाळ उत्पादनात वाढ करण्यासाठी बियाणं, खत आणि औषधांवर अनुदान देण्याची नवीन योजना राज्य सरकारकडून राबवण्यात येणार आहे, असं पालकमंत्री आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी रविवारी सांगितलंय। तूर डाळीच्या दरात मंदीची स्थिती असली तरी आता हरभरा डाळीनं भाव खायला सुरुवात केली आहे। हरभरा डाळीचा साठा संपल्यानं त्याचा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे आठवड्यात क्विंटल मागे 500 रुपयांची वाढ झाली आहे। वाढत्या उन्हानं राज्यात काहिली होत असताना फळभाज्यांसह पालेभाज्यांची आवक घटली आहे। अवघ्या 150 ट्रकची आवक झाल्यानं बटाटा, हिरवी मिरची, सिमला मिरची, आलं, शेवगा आणि गाजराच्या दरात वाढ झाली आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेली शौचालय आजही दुर्लक्षित राहिलेत, त्यामुळे पोलीस वर्गाकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते। दुचाकीस्वाराच्या मागे बसणाऱ्या सहप्रवाशालाही परिवहन विभागाकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे, मात्र मागच्या सीटवर बसलेले बहुतेक जण हेल्मेट शिवायच प्रवास करत असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेतली आहे। गेल्या 23 दिवसात तब्बल 41,257 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। मध्य रेल्वेतर्फे एलटीडी करमाळी आणि पनवेल करमाळी दरम्यान 6 विशेष उन्हाळी गाड्या चालवण्यात येणार आहेत। सुट्ट्यांच्या हंगामात कोकण गोव्याकडे पर्यटकांची होणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेनं जादा गाड्या सोडलेल्या आहेत।
पश्चिम रेल्वेवर दाखल होणारी एसी लोकल मध्य रेल्वेवर दाखल झाल्यानंतर ती प्रवाशांच्या सेवेत येण्यास मात्र विलंब होणार आहे. सध्या या लोकलच्या सॉफ्टवेअरचं काम सुरू आहे आणि ते पूर्ण होण्यास थोडा अवधी लागेल आणि त्यानंतरच तिची चाचणी होणार आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत चाचणी पूर्ण होऊन त्वरित प्रवाशांच्या सेवेत तिची दाखल होण्याचं स्वप्न आता पूर्ण राहणार आहे. रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर प्रवाशांकडून पान किंवा गुटखा खाऊन थुंकलं जातं आणि अस्वच्छता पसरवण्यात येते. रेल्वे सुरक्षा दलाकडून ही कारवाई केली जात असतानाच आता पश्चिम रेल्वेकडून स्टेशन मास्तरांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असताना त्याचा परिणाम एसटीवर देखील मोठ्या प्रमाणात होतोय. दुष्काळामुळे मे महिन्याच्या 20 दिवसात 43 कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाले. अशीच परिस्थिती जूनपर्यंत राहिली तर 100 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. भिकारी आणि गरजुल्लांसह फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणावर मुंबईतील अनेक बस थांब्यांचा गैरवापर केला जातोय. मुंबई पालिका आणि बेस्ट प्रशासनाकडून त्याकडे लक्ष दिलं जात नाही. मुंबईतील बस थांबे आणि खांब्यांची अवस्था खराब झाली असून वाऱ्यावर सोडून दिल्याचं पाहायला मिळत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे मोठी आग लागल्यास ती विझवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. कर्मचारी भरतीला परवानगी मिळावी यासाठी 2007 पासून पालिका शासनाकडे पाठपुरावा करत होती. मात्र आयुक्तांनी पदभार स्वीकारता शासनाकडे पाठपुरावा केल्याने 419 पदांना मंजुरी मिळाली आहे. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमानं खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीवर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने एनएमएमटीच्या कंत्राटी बस सेवेची सुरुवात कधी करावी याबाबत परिवहन व्यवस्थापनाकडून चाचपणी सुरू आहे. एसटी महामंडळाच्या एसी डबल डेकर गाडीची चाचणी सुरू झाली आहे. मुंबई पुणे मार्गादरम्यान अडथळ्यातून मार्ग काढण्यासाठी बेस्टच्या ताफ्यातील डबल डेकर गाडी चालवून चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. मात्र बेस्टची बस एसी नसल्यानं आणि वजनाला हलकी असल्याने तिच्या चाचणीबाबत एसटी अधिकाऱ्यांमध्ये मतभेद आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या ही 2 कोटी 10 लाखांच्याही पुढे गेली आहे. बच्चन यांच्या पाठोपाठ शाहरुख, सलमान, आमिर आणि प्रियांका चोप्रा यांचा क्रमांक लागतो. 6 वर्षांपूर्वी बच्चन ट्विटरवर ऍक्टिव्ह झाले होते. राज्याच्या शालेय शिक्षण खात्यानं आता प्रत्येक सरकारी शाळेला स्वतःची वेबसाईट उपलब्ध करून देण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलंय. आता प्रत्येक सरकारी शाळा ही आपल्या UDIS क्रमांकाच्या आधारे स्वतःचं डिजिटल रूप अनुभवू शकणार आहेत. पिंपरी महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षकांना दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये 50,000 ते 4 लाख रुपये डोनेशन भरून पालक मुलांचे प्रवेश घेतात. देणगी घेण्यास मनाई आहे तरीही इमारत निधी, सांस्कृतिक वर्गणीच्या नावाखाली भरमसाठ शुल्क आकारले जात आहे. कांदा, बटाटा, भाजीपाला, फळे यासारख्या वस्तू कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतमालाची थेट शहरात विक्री करता येणार आहे. तसेच बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र देखील कमी केलंय. त्यानुसार यापुढे बाजार समितीच्या आवाराचाच समावेश हा बाजार समितीमध्ये केला जाईल. मुंबई सत्र न्यायालयात 3,73,995 खटले प्रलंबित आहेत आणि या संख्येत दिवसेंदिवस वाढ होती आहे आणि यामुळे न्यायालयाच्या कामकाजावर अतिरिक्त ताण देखील पडतोय. विरोधकांनी काहीही केलं तरी कसबा विधानसभा मतदारसंघात भाजप पराभूत होऊ शकत नाही असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापटांनी व्यक्त केलाय. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. तसंच शिवसेनेबरोबर युती होईल की नाही याचा विचार करू नका, महापालिकेत एक हाती सत्ता आणण्यासाठी कामाला लागा असं आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय. सोलापूरमध्ये दुष्काळाची स्थिती भीषण आहे. जनावरांना चारा, प्यायला पाणी नाहीये तर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयात खेचणार असल्याचा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. दुष्काळ पाहणीसाठी ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पुण्यात सहकारी सोसायट्यांच्या नोंदणीसाठी ऑनलाईन सेवा सुरू केली जाणार आहे आणि त्यासाठी कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. ही सेवा जानेवारी 2017 पासून सुरू होईल अशी माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली आहे.
विदर्भातील बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट 24 मे पर्यंत कायम असणार आहे, तर कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. पिंपरीमध्ये उद्यानांना निगडी जलशुद्धीकरण केंद्राच्या टाकाऊ गाळ मिश्रित पाण्याचा दिलासा मिळाला आहे आणि या पाण्याचा नियोजनबद्ध पुनर्वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही उद्यानं पावसाळ्यात बहरतात तशीच उन्हाळ्यात देखील बहरणार आहेत. पुण्यात अनेक भागांमध्ये अनधिकृत मोबाईल टॉवर आहेत. सुमारे 1800 मोबाईल टॉवरकडे महापालिकेची 300 कोटी रुपयांहून अधिकची थकबाकी आहे. त्यामुळे मोबाईल टॉवरची उभारणी केलेल्या सर्व जागा मालकांनाच नोटीस बजावण्यात आली आहे. पुण्यातील उत्तम नगर परिसरात ताप आणि सांधेदुखीचे रुग्ण सापडले. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागानं घरोघरी जाऊन तपासणी सुरू केली आहे. त्यात चिकनगुनिया सदृश डापाचे नवीन 24 रुग्ण सापडलेत. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी ही संपूर्ण माहिती दिली आहे. एअर इंडियानं अवघ्या 1500 रुपयात विमान प्रवास करता येणार आहे. देशांतर्गत प्रवासासाठी सुपर सेल ऑफर दिलेली आहे. सर्वात कमी म्हणजेच 1499 रुपयाचं तिकीट आहे, ज्यामध्ये टॅक्सचा देखील समावेश आहे. सुपर सेलची ही खास ऑफर 21 मे ते 25 मे दरम्यान बुकिंग करता येणार आहे. नवीन कायदे संमत करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारला एकीकडे संसदेत अडचणींचा सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे केंद्र सरकारने कालबाह्य झालेले तब्बल 1159 कायदे अवघ्या 2 वर्षात रद्द केलेत. आणि विशेष म्हणजे आधीच्या सरकारने 64 वर्षात कालबाह्य झालेले कायदे रद्द केल्याची संख्या ही 1301 इतकी आहे. आपल्या दैनंदिन खाण्यातील महत्त्वाचा घटक बनलेला ब्रेड हा जीवघेणा असल्याचं समोर आलंय. ब्रेड, पिझ्झा हे पदार्थ कॅन्सरजन्य असल्याचा दावा सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट या संस्थेनं केलाय. ब्रेड, पाव, बन पाव, पिझ्झा ब्रेड, बर्गर ब्रेड अशा सर्व घटकांमध्ये कॅन्सरजन्य केमिकल असल्याचा दावा सेंटर फॉर सायन्सनं केलेला आहे. आणि यासह महाफास्टमध्ये तेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.